Hello friends, in the last lecture we have discussed about the types of cam and cam terminology. In today's lecture I am going to explain the motions of follower. There are three types of motions of follower. In that, first is the uniform velocity. Motion of the follower moves with uniform velocity. आता हेडिंग तुम्हाला तिथे त्याच्यामध्ये दिसतोय. आता याच्यामध्ये बघा, हे समजून घेण्याआधी कॅम आणि फॉलोअर जर आपण कन्सिडर केला, इन दॅट कॅम अँड फॉलोअर ज्यावेळी अपवर्ड डायरेक्शनला मूव्ह होतोय त्याला आपण काय मेन्शन करतोय, राईज मेन्शन करतोय. इथे राईज डिफाईन केलेला आहे. फॉलोअर अपवर्ड डायरेक्शनला गेल्यानंतर त्या ठिकाणी काही काळ स्टेडी असतोय, म्हणजे अपवर्ड डायरेक्शनला स्थिर असतोय तो, त्याला आपण म्हणतोय ड्वेल पिरियड. तुम्हाला दिसतोय याच्यामध्ये जर तुम्ही बघितला, याच्यामध्ये हा फर्स्ट पार्ट जो आहे, हा पार्ट इथून इथंपर्यंतचा हा राईज आहे, हा त्याच्यानंतरचा ड्वेल आहे, आणि थर्ड परत रिटर्न आणि परत ड्वेल. मीन्स काय असतं, फॉलोअरची पोझिशन जी आहे, काही काळ अपवर्ड डायरेक्शनला मूव्ह होतो, काही काळ त्या पोझिशनला स्टेडी असतो, त्याच्यानंतर परत तो रिटर्न ओरिजिनल पोझिशनला येतो, परत तो काही काळ स्टेडी असतो. हे का कम्प्लीट रोटेशन ऑफ कॅमला हा कन्वर्ट होतो. कॅम जर 360 डिग्री रोटेट झाला, इफ कॅम रोटेट्स थ्रू आउट दी 360 डिग्री, देन दिस इज द डिस्प्लेसमेंट ऑफ राईज, ड्वेल, रिटर्न अँड ड्वेल हॅपन्स. आता याच्यामध्ये बघा, फर्स्ट आउटस्ट्रोक आहे, 360 डिग्रीमध्ये टोटल कॅम टर्न होतोय. त्यातला आउटस्ट्रोक म्हणजेच काय, काहीतरी एक डिग्री असेल, 60 डिग्री, 70 डिग्री, 80 डिग्री, काही पण एक डिग्री असणार आहे. ड्वेल जो दाखवला आहे तो पण काहीतरी डिग्री असणार आहे. रिटर्न स्ट्रोक इट इज ऑल्सो इन टर्म्स ऑफ डिग्री अँड ड्वेल इट इज ऑल्सो इन टर्म्स ऑफ डिग्री. आता जो आपण बघतोय टोटल 360 डिग्री आपण हे डिवाइड करतोय, ह्याला काहीतरी आपल्याला स्केल घ्यावा लागेल हॉरिझॉन्टल. कारण का अँग्युलर डिस्प्लेसमेंट आपण कशामध्ये, अँग्युलर डिस्प्लेसमेंट लिनियरमध्ये कन्वर्ट करतोय. अँग्युलर लिनियरमध्ये आपण कन्वर्ट करतोय. म्हणजेच काय, समजा 1 डिग्री 1 सेंटीमीटर बरोबर आपण किती घेऊ शकतोय, 20 डिग्री. अशा प्रकारे आपण स्केल घेऊन ते पुढे घेऊ शकतो. जर समजा तुमचा 100 डिग्री आउटस्ट्रोक असेल तर आपल्याला 5 सेंटीमीटरची लाईन पुढे घ्यावी लागेल, 0 पासून पुढे. आणि अपवर्ड जे आपल्याला दिसतो इथं, अपवर्ड व्हर्टिकल डायरेक्शन जो आहे, हा व्हर्टिकल, हा जो आहे, दिस इज अ राईज ऑफ द फॉलोअर. मीन्स टोटल लिफ्ट ऑफ स्ट्रोक, डिस्प्लेसमेंट ऑफ द फॉलोअर, म्हणजे 0 पोझिशनपासून तो जास्तीत जास्त किती अपवर्ड डिस्टन्स कव्हर केला आहे, 4 सेंटीमीटर, 3 सेंटीमीटर, 5 सेंटीमीटर जो काय असेल तो त्याचा काय असेल, राईज ऑफ फॉलोअर त्याच्यामध्ये येईल. आता नेक्स्ट बघा, याच्यामध्ये ही डायग्राम काढायची कशी. पहिल्यांदा आपल्याला रेक्टँगल कम्प्लीट करून घ्यावा लागतो. कोणता रेक्टँगल काढावा लागतो, फर्स्ट बघा, टोटल 360 डिग्री मीन्स हा इथून इथंपर्यंत, ही टोटल जी काय लाईन आहे ही 360 डिग्रीची लाईन आहे. म्हणजे हा टोटल माझा किती येईल, 18 सेंटीमीटरची लाईन तुम्हाला काढावी लागेल. कारण का आपण स्केल काय घेतलं आहे, 20 डिग्री इज इक्वल टू 1 सेंटीमीटर, म्हणजे 360 डिग्री म्हणजेच 18 सेंटीमीटर मिळेल. आउटस्ट्रोक मीन्स आउटस्ट्रोक इथं फर्स्ट 6ला आहे, हा आउटस्ट्रोक इथं मी कट केलेला आहे. इथून पुढचा पहिला ड्वेल आहे, म्हणजे समजा तुमचा 100 डिग्री आउटस्ट्रोक असेल तर हा 5 सेंटीमीटर येईल. पुढं समजा तुमचा ड्वेल एक 40 डिग्री आहे तर हे 2 सेंटीमीटरचं येईल. परत रिटर्न स्ट्रोक समजा एक 100 डिग्री आहे तर हा पुढचा तुमचा परत 5 सेंटीमीटरचा रिटर्न स्ट्रोक येईल, आणि पुढचं राहिलेलं काय असणार आहे, ड्वेल असेल. ही हॉरिझॉन्टल लाईन. आता व्हर्टिकल लाईन कशी घ्यायची, तर प्रॉब्लेममध्ये मेन्शन केलेलं असतं डिस्प्लेसमेंट ऑफ द फॉलोअर, मीन्स लिफ्ट ऑफ द फॉलोअर. एक समजा 4-5 सेंटीमीटर असतो, म्हणजे एक हॉरिझॉन्टल लाईन मिळते, एक व्हर्टिकल लाईन मिळते. अशा प्रकारे हा आपल्याला रेक्टँगल फर्स्ट ऑफ ऑल कंप्लीट करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर बघा काय करायचं आहे, रेक्टँगल कंप्लीट करून घेतल्यानंतर फक्त आपल्याला याच्यावरती काम करायचं. हा जो आउटस्ट्रोकचा रेक्टँगल आहे आणि हा रिटर्न स्ट्रोकचा रेक्टँगल आहे, याच्यावरतीच आपल्याला प्रत्येक ठिकाणी काय करायचं आहे, काम करायचं आहे. वी हॅव टू डू अ कन्स्ट्रक्शन्स ऑन दॅट रेक्टँगल्स ओनली. काय करायचं बघा त्याच्यामध्ये, जर फॉलोअर मूव्ज विथ युनिफॉर्म व्हेलॉसिटी असेल, युनिफॉर्म व्हेलॉसिटी, तर लक्षात ठेवायचं जो हॉरिझॉन्टल पार्ट आहे आउटस्ट्रोकचा आणि रिटर्न स्ट्रोकचा इक्वल इव्हन पार्टमध्ये डिवाइड करायचा. इक्वल इव्हन मीन्स 4 किंवा 6.
2 पार्ट्समध्ये डिवाईड करायचा नाही. मिनिमम 4 मॅक्सिमम 6. आता मी इथं हॉरिझॉन्टल जो आहे 1 2 3 4 5 6 असे 6 पार्ट्समध्ये डिवाईड केले आहेत. तसंच पुढचा रिटर्न स्ट्रोक पण इथं 6 आहे, इथं पण 6च येईल. 7 8 9 10 11 12 असे हे पण 6 पार्टमध्ये मी काय केले आहेत डिवाईड केले आहेत. हे तुम्हाला दिसतात. त्या प्रत्येक पॉईंटमधून व्हर्टिकल लाईन काढलेले आहेत. हे जे आहेत डिवाईड केल्यानंतर मी हे सगळे व्हर्टिकल लाईन्स काढलेले आहेत. नेक्स्ट बघा, सेकंड आपण आउटस्ट्रोक आणि रिटर्न स्ट्रोक डिवाईड केला. तसंच डिस्प्लेसमेंट ऑफ दी फॉलोअर ही जी व्हर्टिकल लाईन आहे ह्याला पण हे जर आपण 6 पार्टमध्ये डिवाईड केला तर हा पण 6मध्ये करायचा. हा आपण 4 पार्टमध्ये डिवाईड केला तर हा पण 4 पार्टमध्ये करायचा. मग मी आता हे 6 केले म्हणून अपवर्ड डायरेक्शन पण काय केलं आहे 6 पार्टमध्ये डिवाईड करून घेतलेला आहे. नेक्स्ट स्टेप काय येईल आता याच्यामध्ये बघा, हा 1चा व्हर्टिकल आणि 1चा हॉरिझॉन्टल जिथं मॅच होईल तो पॉईंट माझा ए येईल. मीन्स 1चा हा व्हर्टिकल आणि 1चा हॉरिझॉन्टल, 2चा व्हर्टिकल 2चा हॉरिझॉन्टल, 3चा व्हर्टिकल 3चा हॉरिझॉन्टल, 4चा व्हर्टिकल 4चा हॉरिझॉन्टल, 5चा व्हर्टिकल 5चा हॉरिझॉन्टल अशा प्रकारे मिळतील. आणि रिटर्नला पण तसंच. आता इकडे 6 7 8 आला आहे, इथं 6 केला तर आता मी नंबर इथं 7 देणार, इथं 8 देणार, इथं 9, हा 10 असतो आणि हा ॲक्च्युली 11 आणि बॉटमला 12. हा 7 आणि ही 7ची लाईन म्हणजे H 7, 8 ही 8ची लाईन, हे 9 ही 9ची लाईन, 10 ही 10ची लाईन आणि 11 हा 11ची लाईन आहे. तसे मी काय केलं आहे फक्त ड्रॅग करून पॉईंट्स घेतलेले आहेत आणि त्या प्रत्येक पॉईंटमधून जाणारा तुम्ही जर लाईन काढला तर आपल्याला स्ट्रेट लाईन मिळतो. आणि हे जे मी दाखवलं आहे OABCDEFGHIJKL आणि इकडे 12 हा काय आहे आणि 12 पासून हा दिस इज नोन ॲज अ डिस्प्लेसमेंट ऑफ दी फॉलोअर. हा जो इथून आहे फॉलोअर असा स्लोली ग्रॅज्युअली अप जाईल, इथून पुढचा 12, इथून परत रिटर्न आणि इथून परत पुढचा 12. दिस लाईन ऑफ अ मोशन इज कॉल्ड ॲज अ डिस्प्लेसमेंट ऑफ अ फॉलोअर when it moves with uniform velocity. आणि ह्याच्यानंतर आपल्याला कॅम प्रोफाईल काढायचं आहे. हे व्यवस्थित लक्षात ठेवा, हे फार महत्त्वाचं आहे. हे ड्रॉ करता आल्याशिवाय आपल्याला कॅम प्रोफाईल ड्रॉ करता येत नाही. इट इज अ मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट टू ड्रॉ अ कॅम प्रोफाईल. परत एकदा सांगतो काय काय करायचं आहे. फक्त फर्स्ट ऑफ ऑल काय रेक्टँगल बनवून घ्यायचा आहे. हा टोटल असतो 360, हा असतो जो काही तुम्हाला फॉलोअरची डिस्प्लेसमेंट दिली आहे. अशा प्रकारे रेक्टँगल कंप्लीट करून घ्यायचा आहे. डिवाईड करायचा आहे आउटस्ट्रोक, ड्वेल, रिटर्न स्ट्रोक आणि ड्वेलमध्ये. आणि युनिफॉर्म व्हेलॉसिटीला लक्षात ठेवायचं आहे. इक्वल 4 किंवा 6 इवन पार्टमध्ये डिवाईड करायचा आहे. इवन पार्ट्समध्ये डिवाईड केल्यानंतर 1 1 2 2 3 3चे जे पॉईंट्स ऑफ इंटरसेक्शन्स आहेत त्याच्यामधून जर आपण लाईन ड्रॉ केली तर आपल्याला डिस्प्लेसमेंट डायग्रॅम मिळते. आता ही जी आहे ही डिस्प्लेसमेंट डायग्रॅम आहे, हे लक्षात ठेवा. when follower moves with uniform velocity ही त्याच्यामध्ये आपल्याला ही डिस्प्लेसमेंट डायग्राम याच्यामध्ये मिळते. आणि याचाच आपल्याला यूज करून काय करायचं आहे पुढे प्रॉब्लेम्स सॉल्व करायचे आहेत. प्रॉब्लेम सॉल्व करत असताना ह्याच्यातला काय काय डेटा लागतो बघा. हा जो डिस्टन्स आहे 1 to A, 2 to B, 3 to C, 4 to D, 5 to E, 6 to F, परत इकडे 6 to G, 6 to H, 6 to I. हे व्हर्टिकल डिस्टन्सेस आपल्याला पुढं कॅम प्रोफाईलमध्ये ड्रॉ करण्यासाठी लागतात. 1A, 2B, 3C हे जे डिस्टन्सेस आहेत हे सगळे डिस्टन्सेस आपल्याला पुढे प्रॉब्लेममध्ये लागतात. पुढच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण फॉलोअर मूव्ज विथ युनिफॉर्म, आपण व्हेलॉसिटी आज बघितलेला आहे. पुढच्या लेक्चरमध्ये सिम्पल हार्मोनिक मोशन स्टडी करूया. थँक्यू.